अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील व्यक्तीची पुण्यात काम करताना सुनील महादू चापकर राहणार चाखरखेडी जिल्हा पुणे याच्यासोबत ओळख झाल्याने या ओळखीचा फायदा घेऊन सापडलेले सोने विक्री करण्याचे आमिष दाखवून मूर्तिजापुरात आणले। सुनील चापरकरांना पोलिसांचा वेश परिधान केलेल्या साथीदारांनी त्यांच्याजवळील 5,80,000 रुपये घेऊन लंपास केल्याची घटना 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान कोहिनूर धाब्याजवळ घडली। सुनील महादू चापकर वय 51 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या सतीश याचा ठेकेदारीचा व्यवसाय असून त्याच्याकडे बरेच मंजूर काम करीत असून फिर्यादी याचे दालमिलचे बांधकाम सुरू असताना त्यांच्या पुतण्याकडे असलेला संजू नावाचा मजूर त्याच्या बांधकामावर असताना विश्वास संपादन करून त्यांना असली 2 सोन्याच्या गिन्या दाखवून अशा प्रकारच्या गिन्या माझ्या नातेवाईकांकडे असून त्यांना काम असल्यामुळे विकायच्या आहेत अशी थाप मारली असली 2 गिन्या तपासणी करता दिल्या असत्या। फिर्यादी याने सोनाराकडे तपासली असता खऱ्या असल्याचे सांगितल्याने त्यावर विश्वास बसला। याच संधीचा फायदा घेत फिर्यादी यास मशिनरी करता अकोला येत असल्याची माहिती संजू यास मिळाल्याने त्याने फीस सांगून की माझे नातेवाईक सुद्धा अकोला येथे राहत असून त्यांच्याजवळ तुम्हाला दाखवलेल्या गिन्या 1 ते 1.5 किलो असून त्या अर्ध्या भावात मिळेल तरी तुम्ही 6 लाख रुपये सोबत घेऊन या असे सांगून तो सुद्धा फिर्यादी सोबत अकोला येऊन त्यांना त्यांच्या गाडीत स्वतः मूर्तिजापूर चौकात येऊन चहा पाणी घेऊन माझे नातेवाईक पुढच्या चौकात बसले असून तुम्ही तेथे चला तुम्हाला गिन्या देतो। सदर गिन्यांबद्दल संशय वाटल्याने शंका व्यक्त करतात संजू व त्याचा साथीदार गोपाल यांनी गाडीत ठेवलेले 5,80,000ची बॅग घेऊन घटनास्थळावरून पळ काढल्याच्या घटनेच्या तक्रारीवरून घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांनी डीबी पथकास काही सूचना देऊन आरोपीचा शोध घेण्याकरता योग्य निर्देश दिल्यावरून शिपाई संजय वाघ, सुरेश लांडे, निलेश खंडारे, पीसी श्याम मोळे, मनीष मालठाणे, आकाश वाघमारे, सागर अकोटकर, सचिन धनबहादर, सर्वेश कांबे, योगेश उमग इत्यादी तत्काळ आरोपीच्या शोधात रवाना झाले असून आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान 420, 327 कलमान्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।